नेर येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटना कर्मचारी संघटनेतर्फे उमरखेड येथील वैभव पवार व तलाठी मन्याडी गजानन सुरोसे यांच्यावर रेती माफिया अविनाश व इतरांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले। ही घटना 23 जानेवारीला घडली असून 26 जानेवारीपर्यंत अविनाश चव्हाण यांना अटक करण्यात आली नसल्यामुळे नेर तहसीलमधील सर्व कर्मचारी 27 जानेवारीला तहसील कार्यालयात कामकाज बंद आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला गोविंद जोशी मंडळ अधिकारी, अभय देशपांडे मंडळ अधिकारी, येरावार मंडळ अधिकारी, जितेंद्र ठाकरे मंडळ अधिकारी यांनी या कामकाज बंद आंदोलनाला पाठिंबा दिला। या कामकाज आंदोलन मंडपात अमोल पवार तहसीलदार नेर, आरवीचे महसूल नायब तहसीलदार कुंटलवार, PR ताकसांडे निवासी नायब तहसीलदार, SB भोयर संगायो नायब तहसीलदार, नरेंद्र थोटे निवडणूक नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामधील 2-3 दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यामधील एका रेती माफियाने आमचे सहकारी श्री वैभव पवार नायब तहसीलदार उमरखेड, तसंच दुसरे सहकारी श्री गजानन सुरोसे तलाठी हे अनधिकृत रेतीची वाहतूक करत असताना माहीत झाल्यानंतर चेकिंग करण्यासाठी गेले असता त्यांना श्री अविनाश चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी श्री गजानन सुरोसे तलाठी व श्री वैभव पवार नायब तहसीलदार उमरखेड यांच्यावर चाकूने हमला केला आणि ते जखमी झाले। त्या घटनेच्या निषेधार्थ व श्री अविनाश चव्हाण यांना अटक करून त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तहसीलदार नायबदार संघटना व महसूल कर्मचारी संघटना व मंडळ अधिकारी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत। जोपर्यंत अविनाश चव्हाण यांच्यावर यांना अटक करून त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।